हाजगोळीच्या बेपत्ता शेतकऱ्याचा मृतदेह सापडला. घातपाताचा व्यक्त होतोय संशय. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा देखील झालाय प्रयत्न. काजूबागेत गेलेला चंदगड तालुक्यातील हाजगोळी येथील शेतकरी मंगळवारी सायंकाळपासून बेपत्ता होता. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता आणि त्याची दुचाकीही गायब झाल्यानं त्यांच्या घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता. अखेर आज शुक्रवारी दिनांक 29 मार्च रोजी त्यांचा मृतदेह तुर्केवाडी जंगमहट्टी दरम्यानच्या हाजगोळ नदीच्या बंधाऱ्यात सापडला. वसंत पांडुरंग पाटील असं या 65 वर्षीय शेतकऱ्याचं नाव असून नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली आहे. पोलिसांनी रेस्क्यू टीमच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला. याबाबत पोलीस पुढील तपास करत असून लवकरच मृत्यूबाबतचा खुलासा होईल असं चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी वसंत पाटील हे नेहमीप्रमाणे काजू राखण्यासाठी माडवळे हाजगोळी रस्त्याला लागून असलेल्या आपल्या काजूच्या बागेत गेले होते. रात्री 9 वाजेपर्यंत ते घरी न आल्यानं पत्नी आणि नातेवाईकांनी त्यांचा शोध घेत बाग गाठली. त्यावेळी दुचाकीसह ते बेपत्ता होते. मात्र घटनास्थळी पडलेल्या रक्ताचा सडा आणि वसंत यांचे पडलेले चप्पल यावरून कुणीतरी हल्ला करून त्यांना गायब केल्याच्या संशयावरून पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार गेल्या 3 दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता. अखेर आज तुर्केवाडी जंगमहट्टी दरम्यानच्या बंधाऱ्यात त्यांचा मृतदेह सापडलाय. दरम्यान वसंत पाटील यांची दुचाकी अद्याप सापडली नसल्याने पोलीस यंत्रणेनं तपास कामात गती वाढवली आहे.